नमस्कार. आज आपण NTPC इथं आलेलो आहे सगळेजण आणि NTPCमध्ये जे गोंधळ चाललेला आहे त्याच्या संदर्भात आज होगी गावातले ग्रामस्थ इथं बहुसंख्येने जमलेले आहेत. इथं बघायला गेलं तर NTPCत जे काम करतात असं ग्रामस्थांच्या काय समस्या आहेत ॲक्च्युली आपण समजून घेऊया. तर काय प्रॉब्लेम आहे? एक आत्महत्या झालेली आहे जे दुःखद आहे आणि किती वेळ झाला आपण इथं आहे? सकाळपासून सकाळी किती वाजल्यापासून आपण 3-4 तास झाला आता मिळते. 4 तास झाले इथं. कोणी आलं की दखल घेतली काय विचारलं? आले आता ते PI साहेब वगैरे पण म्हणून आले. पोलीस डिपार्टमेंट कोणी अजून आलेलं नाही. NTPCतून कोणी आलं नाही. ग्रामीण पोलिसांची गाडी इथं दिसते आपल्याला. ग्रामीण पोलीस इथं आलेले आहेत. माझा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा आहे की एक जण आत्महत्या करतोय आणि तरी देखील इथल्या अधिकाऱ्यांना असं वाटत नाही की आपण बाहेर येऊन यांच्याशी बोललं गेलं पाहिजे. इथं काय आता बरेच लोकांशी मी बोलत असताना सांगत होते की पैशाची देवाणघेवाण वगैरे होते त्यामुळे मुलांना घेतलं जात नाही कामं वगैरे. नाही सर, त्याचं सबूत मी देऊ शकत नाही ना. देवाणघेवाण आहे नाही आहे त्यांना माहीत. परंतु त्यांनी जे अगोदर म्हणले होते ना, प्रकल्प शेतकऱ्यांना जमीन ज्यांची गेली आहे त्या प्रत्येक उताराला एक माणसाला कामाला घेऊन त्यांनी सांगितले होते. आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झालेलंच नाही आहे. त्याच्यामुळेच हा बिचारा आत्महत्या करून घेतला. त्यांचं एज किती होतं? 43 लग्न वगैरे झालेलं झालं. एक मुलगा आहे. हे अत्यंत दुःखद आहे की एक 40 वर्षाचा युवक ज्याने स्वप्न बघून या NTPCमध्ये कामाला आलता. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी NTPCला दिल्या आणि त्यांना असं अपेक्षा होतं की सोलापुरात काहीतरी बदल घडेल, त्यांना आज आत्महत्येची वेळ आलेली आहे. कदाचित हे सुरुवात आहे आणि ह्याच्यापुढं बरेच लोक आहेत ज्यांच्याशी बोलल्यानंतर बरेच लोक कामाला आहेत सध्या, ज्यांना असं वाटतं की आपले पैसे वगैरे जे दिले जातात ते कमी दिले जातात आणि त्यामध्ये इथले अधिकारी वगैरे काहीतरी गोडबंगाल करतात. त्याची चौकशी झाली पाहिजे कारण आपण निकषावर पोचू शकत नाही. त्यामुळं आम्हाला अशी अपेक्षा आहे की आम्ही हे NTPCचे जे अधिकारी आहेत प्रमुख त्यांना हे सगळं पाठवून देऊ आणि अशी अपेक्षा ठेवतो की ह्याच्यावरती चौकशी होईल. हे सोलापुरात जेव्हा NTPC आलं तेव्हा लोकांना वाटलं की सोलापुरातल्या लोकल कामगारांना काम मिळेल, पण असं झालं की सोलापुरातल्या लोकल कामगारांचं इथं शोषणाचं एक मशिनरी तयार झालेलं आहे. त्याचा आपण निषेध करतो सगळेजण आणि अपेक्षा ठेवू की याच्यावर लवकरच कारवाई होईल. बाकी कोण काय बोलणार का काय कोणाला? डॉक्टर साहेबांना बोललो, प्रांत साहेबांना बोललो, ह्यांच्याशी सगळं केलेलं आम्ही. असं नाही की आम्ही आत्मदल करतो. आम्हाला प्रांतने निकाल सुद्धा दिले की शेतकऱ्यांच्या मुलांना अगोदर प्राधान्य द्या म्हणून. याने आताच येऊ देत नाही. आताच येऊ देत नाही. मूळ मुद्दा हा एवढाच आहे की ज्यांनी आत्महत्या केलेली आहे तो शेतकऱ्यांचा मुलगा होता आणि त्यांना नोकरीवर प्राधान्य द्यायला पाहिजे होतं, पण त्यांना नोकरीवर न घेता त्यांना आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. हे ह्यातला मूळ विषय आहे. उपासमाराची वेळ आली. बराच गोंधळ चालू आहे.